संध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नफा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। व चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, ज्या सवालच्या अनुसार अखेर 1 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल कुठेतरी माझ्याही मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्या विचारायला लागलाय की अखेर 1 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे मिळणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे जाणून घेऊयात की अखेर 1 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा दर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटल। देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्याला तेव्हाच वाढताना दिसेल जेव्हा भारतातून आखाती देशांना पुन्हा एकदा कांदा निर्यात पुरवत होईल आणि आपल्याकडून काही ना काही प्रमाणात कांदा बांगलादेशला निर्यात होईल। मग हे 1 एप्रिल नंतर घडणार आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, संघर्ष हा कधीपर्यंत चालेल हे सध्या तरी सांगता येत नाही, म्हणून सगळ्या गोष्टी जर-तरवरती अवलंबून आहेत। जर 1 एप्रिल नंतर अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील संघर्ष हा संपुष्टात आला तर त्यानंतर आखाती देशांना भारतातून कांदा निर्यात ही पुरवत होईल आणि ज्यामुळे कांद्याच्या दरात त्या ठिकाणी सुधारणा होईल। राहिला प्रश्न बांगलादेशला कांदा निर्यातीचा, तर याची शक्यता सध्या तरी काही या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे 1 एप्रिल नंतर आपण सर्वांनी जर विचार केला तर आपली भिस्त आखाती देशांवर होणाऱ्या कांदा निर्यातीवरती अवलंबून आहे, पण हे कोणीच सांगू शकत नाही की भविष्यात 1 एप्रिल नंतर काय घडणार। जर 1 एप्रिल नंतर आखाती देशांना कांदा निर्यात ही सुरू झाली तर कांद्याच्या बाजारभावात 200-300ची तेजी येऊन कांदा दर पातळी ही आपल्याला कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1400-1500 पर्यंत पोहोचताना दिसू शकते। अन्यथा कांद्याचा बाजारभाव हा जैसे थे राहू शकतो। अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 एप्रिलपर्यंत कांदा विक्रीची घाई करू नका। जर कांदा साठवता येत असेल तर साठवा, कारण अल निनोची दाट शक्यता असल्यामुळे 15 एप्रिल नंतर आपल्या सर्वांना 100% कांदा बाजारभावात सुधारणा दिसणार आहे। त्यामुळे कांदा जर टिकत असेल, कांदा चांगल्या क्वालिटीचा असेल तर कांदा चाळीत जाऊ द्या। कांद्याचं भविष्य अल निनोमुळे अत्यंत उत्तम व उत्कृष्ट व त्या ठिकाणी उज्ज्वल आहे, त्यामुळे घाई सध्या करणं हे आपल्यासाठी चुकीचं ठरू शकते, तरी विचार करून निर्णय घ्या। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा दर हा कशा पद्धतीने राहू शकतो याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या, यामुळे येणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा मनापासून करतो आपल्या सर्वांची खूप खूप आभार व्यक्त।